श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडणार आहेत? काही नवीन संधी तुमच्या दारात येणार आहेत का, की थोडा संयम आणि शांतता ठेवण्याची गरज भासणार आहे? आरोग्य, कुटुंब, शिक्षण, करिअर, पैसा आणि नातेसंबंध या सगळ्या गोष्टींमध्ये काय स्थिती राहील? कोणत्या गोष्टीत लाभ होईल आणि कुठे जपून पावलं टाकावी लागतील? प्रेमसंबंधात गोडवा राहील का, की काही गैरसमज निर्माण होतील? आर्थिक बाबतीत फायदा होईल का, की खर्च वाढतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आरोग्य. या आठवड्यात तुमचं आरोग्य साधारण ठीक राहील, पण काही लहान-सहान त्रास डोकं वर काढू शकतात. सुरुवातीला अंगात थोडा थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. कामाचा ताण जास्त असल्यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. वेळेवर झोप न घेतल्यास डोकेदुखी किंवा चिडचिड वाढू शकते. त्यामुळे झोप पूर्ण घेणं खूप गरजेचं आहे. पोटाशी संबंधित त्रास जसं की ॲसिडिटी, अपचन किंवा गॅस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. घरचं हलकं आणि पौष्टिक अन्न घ्या. पाण्याचं प्रमाण वाढवा, नाहीतर शरीरात उष्णता वाढू शकते. मानसिक ताणही जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आवश्यक आहे. ध्यान, प्राणायाम किंवा हलका व्यायाम केल्यास खूप फायदा होईल. मोबाईलचा वापर कमी करा, विशेषतः रात्री उशिरापर्यंत जागणं टाळा. ज्यांना जुने आजार आहेत त्यांनी औषध वेळेवर घ्यावीत. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडेही लक्ष द्या. थोडी काळजी घेतली तर मोठे त्रास टाळता येतील. एकंदरीत आरोग्य सांभाळलं तर आठवडा व्यवस्थित पार पडेल. कौटुंबिक जीवन. घरात या आठवड्यात सकारात्मक वातावरण राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. एखादं शुभकार्य किंवा आनंदाची बातमी घरात येऊ शकते. जुन्या वादांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आईवडिलांशी संवाद वाढेल आणि त्यांच्या सल्ल्यामुळे तुमच्या काही अडचणी सुटतील. भावंडांशी थोडेफार मतभेद होऊ शकतात, पण ते जास्त काळ टिकणार नाहीत. घरात एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होईल. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. पूजा, पाठ किंवा मंदिर भेट यामुळे मन शांत राहील. तुम्ही कुटुंबासाठी वेळ दिलात तर नातेसंबंध अधिक घट्ट होतील. मात्र छोट्या गोष्टींवरून रागावणं टाळा. संयम ठेवा आणि प्रत्येकाची बाजू समजून घ्या. घरात हसत खेळत वातावरण ठेवलं तर सगळे आनंदी राहतील. कुटुंबाचा आधार या आठवड्यात तुमच्यासाठी मोठी ताकद ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण जाईल. मन भटकण्याची शक्यता आहे, पण जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर चांगले परिणाम मिळतील. अभ्यासासाठी वेळापत्रक बनवा आणि ते पाळा. रोज थोडा अभ्यास केल्यास मोठा ताण येणार नाही. शेवटच्या क्षणी अभ्यास करण्याची सवय टाळा. शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या आणि शंका लगेच विचारून घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. अधिक लक्ष आणि मेहनत घ्यावी लागेल. ऑनलाईन अभ्यास, नोट्स तयार करणं आणि पुनरावृत्ती यावर भर द्या. मित्रांसोबत अभ्यास करताना वेळ वाया जाऊ देऊ नका. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आत्मविश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा. मेहनतीचं फळ नक्की मिळेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी या आठवड्यात काही चढ-उतार दिसतील. सुरुवातीला कामाचा ताण वाढू शकतो. काही कामं वेळेत पूर्ण न झाल्यामुळे चिंता वाढेल, पण शांत राहून काम केलं तर सगळं सुरळीत होईल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेलच असं नाही, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांशी बोलताना जपून बोला, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला त्या कठीण वाटतील, पण पुढे त्यातून फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. नवीन ग्राहक मिळू शकतात. गुंतवणूक करताना घाई करू नका. नीट विचार करूनच निर्णय घ्या. भागीदारीत काम करत असाल तर कागदपत्र नीट तपासा. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. मेहनत आणि संयम ठेवलात तर करिअरमध्ये प्रगती निश्चित आहे. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा जपून चालण्याचा आहे. उत्पन्न ठीक राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घर खर्च, आरोग्य खर्च किंवा काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. त्यामुळे बजेट बनवणं खूप गरजेचं आहे. अनावश्यक खरेदी टाळा. आवश्यक गोष्टींवरच खर्च करा. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. बचतीवर भर द्या. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही योजनेत पैसे टाकण्याआधी पूर्ण माहिती घ्या. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली आर्थिक संधी मिळू शकते. शिस्तीत राहिलात तर पुढचा काळ सुरक्षित राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात थोडी काळजी घ्यावी लागेल. छोट्या गोष्टीवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. संवाद खूप महत्त्वाचा आहे. मनातलं स्पष्टपणे बोला. जुन्या गोष्टी उकरून काढू नका.
जोडीदारासोबत वेळ घालवा. एकत्र फिरायला जाणं, गप्पा मारणं यामुळे नातं अधिक घट्ट होईल. अविवाहित लोकांना नवीन ओळखी होऊ शकतात, पण लगेच निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. त्यांचं म्हणणं ऐका. छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. विश्वास आणि समजूतदारपणा टिकवणं खूप गरजेचं आहे. संयम ठेवलात तर नात्यात गोडवा कायम राहील. उपाय. या आठवड्यात काही साधे पण प्रभावी उपाय केल्यास अडचणी कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थ यांचं स्मरण करा. किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जपा. यामुळे मन शांत राहील आणि आत्मविश्वास वाढेल. बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करा. दुर्वा अर्पण करा आणि औ गं गणपतये नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. अडथळे दूर होण्यास मदत होईल. घरात सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ दिवा लावा. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मक वातावरण तयार होईल. या आठवड्यात हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. कपड्यांमध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये हिरवा रंग वापरल्यास मानसिक स्थिरता मिळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यांना दाणे टाका. यामुळे पुण्य वाढेल आणि अडथळे कमी होतील. बुधग्रह मजबूत करण्यासाठी हिरव्या मूग डाळीचं दान करा. विशेषतः बुधवारच्या दिवशी घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या पायांना स्पर्श करून दिवसाची सुरुवात केली तर कामात यश मिळेल. नकारात्मक विचार टाळा. रोज काही मिनिटे ध्यान करा. मन स्थिर ठेवलं तर निर्णय योग्य होतील. रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि देवाचे आभार माना. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना गोड खाऊन सुरुवात करा. यामुळे काम यशस्वी होण्याची शक्यता वाढते. हे छोटे छोटे उपाय मनापासून केल्यास या आठवड्यातील अडचणी कमी होतील आणि चांगले परिणाम मिळतील. श्री स्वामी समर्थ. एकूण मिथुन राशीसाठी हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. काही ठिकाणी यश मिळेल तर काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल. सुरुवातीला थोडी गोंधळाची परिस्थिती जाणवेल, पण हळूहळू सगळं सुरळीत होईल. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कुटुंबाचा चांगला आधार मिळेल, त्यामुळे मनाला समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवेल, पण मेहनतीमुळे परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत जपून पावलं टाका. नातेसंबंधांमध्ये संवाद ठेवलात तर गैरसमज टळतील. प्रेम आणि वैवाहिक आयुष्यात संयम ठेवा. घाईघाईत निर्णय घेऊ नका. शांतपणे आणि विचारपूर्वक पुढे जा. सकारात्मक विचार ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीतून शिकण्याचा प्रयत्न करा. हा आठवडा तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करणारा ठरेल. धन्यवाद.